गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. नाश्ता चालू आहे इथे आणि पूजा थोड्या वेळात निघेलच ऑफिसला. झाली एक दिवसाची सुट्टी झाली. आजपासून पूजा कामाला कुठे येणार आहे वाटतं ना. तर टिफिन घेतला भाकरी बनवली आणि भात आहे थोडासा. गरम होते किचन मध्ये तरी पण सकाळी सकाळी उठून भाकरी विकरी बनवून टाकते. तर कमाल वाटते या भातासाठी ती गोष्टीची. खिचडी पण कालचे बनवते मी. ओके. मी येते ना संध्याकाळी येते 10:30 वाजले बच्चू. ए जा 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 पूजा, ती 2 मिनिटं रडल्यानंतर वो ए तू ते घडी मारशील, ते घडी मारशील तू, ते घडी मारा मंत्रूंचे घडी मारून ठेवा. जाऊ दे ना बेटा आम्हाला. आवा लवकर चला. अरे काय चालू आहे रे बाबा, जायचं नाही का बाय तुला? बाय. नाही जायचं. एक दिवस सुट्टी घेते तर कंटाळा आला का जायला? मी सुट्टी नाही घेतली, मला सुट्टी दिली होती पाहिजे. बाय बाय बाय. वॉच दे ना वॉच. सुसू करायला केलंय का? हा. चार्ज आपण जे 2 दिवस अगोदर फर्स्ट टाइम ऑर्डर केले होते भाव्याचे डायपर्स ते आले. काय असं मी टी शर्ट घालू? दुपारच्या वेळेस कोणी पण डोर नॉक केला तर कसं विदाऊट टी शर्ट असतो घरी, तर टी शर्ट आणून दिलं मला वेगळं घालण्यासाठी. किती हुशार बेटा आहे रे. अरे बापरे, अरे बापरे तोडायचे आहे. माझे झाले फ्रेंड्स 1.5 आणि ब्लॉगचे 7 अपलोड करून टाकले. आपण एकदा चेक करू त्याची क्वालिटी साऊंड वगैरे. मी एडिट करत बसलो होतो आणि भाव्या इथे घर आवरत. हा, व्हेरी गुड. खूप छान कपडे घालतात बोलूला. तर हे बघा, इथे 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 बेडवरती देखील इकडचे कपडे तिकडे, टॉवेल इकडे, रिमोट इथे, हे सगळं म्हणजे इथे बसतो आपला कोपऱ्यात एडिट करत आणि भाव्या पूर्ण बाकीचं घर युटिलाइज करते शांतपैकी खेळासाठी. आणि त्यात जेव्हा मी एका कोपऱ्यात बसलेलो असतो ना, दुसरा खेळायला काढला, तेव्हा अधून मधून पूर्ण अशी एकदम उडत असते, इथून अधून मधून कुठं पण बसून. तर त्यामुळे एडिटिंगला थोडा जास्त वेळ जातो, मग ब्लॉग पण पुढे होतो थोडा अपलोड करायला वेळ. नो, दिस इज नॉट अन एक्सक्यूज फ्रेंड. हा मला ऍक्च्युली लाईफमध्ये भेटलेला चान्स आहे की मला बाळाचं करायला भेटतंय, मला हा स्ट्रगल करायला भेटतोय. नाही तर मग प्रत्येकाला थोडी भेटतो फ्रेंड्स असं चान्स, असं स्ट्रगल करायला. राईट, आय वॉन्ट टू एन्जॉय इट. हा बेटा थँक्स. आणि असं एन्जॉय करता मकना सारायला आला आणि स्वतःच खाल्ला. नो प्रॉब्लेम बेबी. तर पहिला आपण सगळं आवरून घेऊ. सकाळी पूजा जेवण वगैरे बनवून गेली, तर हे थोडेसे भांडे पण आहेत. त्यानंतर ना मग आरामात थोडा वेळ बसू आणि मग बाहेर जाऊ. फ्रेंड्स, इतकी भीती निघून गेली की टाक बघू. आता स्वतः तोंडावर पाणी येते. अरे बेल वाजली. हा, थँक्स. हो नक्की थँक्यू. आताच झेप्टोवरून पूजाने काही ऑर्डर केले फ्रेंड्स, डिलिव्हरेबल्स. अंघोळ वगैरे झाली फ्रेंड्स. मागाशी भाव्याला रेडी करून ठेवले कपडे घालून, आणि आताच भाव्याला जस्ट सॅलड बनवलं आणि तिला झोप आली होती. बट आता मी जस्ट म्हटलं पूजा येते तिची झोप जावी आणि खाऊन घ्यावं तिने, म्हणून तर तिची झोपच गेली. नाही बा, मम्मा नाही आली. तेव्हा ते जेवण भरवण्यासाठी थोडं काय हिला जागा राहण्यासाठी हे केलं, झोप गेली. आता आमच्या सोबत भाव्या आपल्यासोबत खेळत बसली बॉल. ठीक आहे, किक मार. अरे शाबाश. काय बाहेर जायचं? चला शूज घाला, बाहेर जायचं पहिलं. हा घाला बरं, प्रॉपर शूज घाला. थांब मी देतो. घर सगळं आवरून गेलेलं फ्रेंड संध्याकाळीच. हे फक्त काय ठेवायचं आणि भांडे वगैरे पण सगळे क्लीन करून झालेत. किचन ओटा पण आवरून टाकलाय. नाउ जस्ट वी आर वेटिंग फॉर पूजा टू अराइव्ह और सोनी और गुड्डी टू अराइव्ह. काय माहिती कोण पहिला येईल. बाय द एंड ऑफ द डे तिघं पण घरी असते. वा, अरे शाबाश. फेका वर फेका. व्हेरी गुड. एकदाच फ्रेंड्स इथं कलरिंगचं काम चालू आहे. एकदाच झालं की मग नंतरला आपण हे परत एकदा म्हणजे हे सगळं आपण व्यवस्थित क्लीन करून घेऊ. थोडंसं लुक चांगला येईल बाहेरचा. ऍक्च्युली फ्रेंड्स, भाव्याला मगाशी आली होती झोप आणि मला इतकं रिग्रेट टाईप फील होतं ना, कारण की मगाशी भाव्याला खरंच खूप झोप आली होती. आणि ती झोप असताना मी तिला जस्ट नाही का जेवण अर्धवटच राहून जाईल म्हणून थोडंसं उठवायचा प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नात तिची पूर्ण झोपच गेली आणि ती आता खेळत बसली. ती नॅचरल स्लीप होती ना, मी असं पुन्हा नाही करणार. जेवण अर्धवट राहिलं तर बाजूला ठेवून देईल, पण नॅचरल स्लीप परत कधी त्याच्या आडवं नाही येणार. खाली जायचं गेलं ना, खाली गेलेलं जायचं. आलेलं मम्मानी बघितलं ना चप्पल घालून आत आली, ओरडेल तुला. चल बाहेर. अरे असं चप्पल घालून आत नाही यायचं बेटा, घरात मम्मा ओरडेल. अरे चल बाहेर, काय माझ्याकडे बघत बसले.
अरे चल, मला माझ्याकडे काय बघत बसली, चल. नॉर्मल स्लीपर. चला. चला 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 चला, तुम्ही खाली चला. व्हेरी गुड. तू केल, मी बसतो थोडा टाइम. ओके, तुला पण बसायचं. अच्छा, तुला फोन केलेला त्यांनी. ओके ठीक आहे. तर तुझ्यासोबत जस्ट कन्फर्म केलं कॉल करून, ती येते. अरे तू क्रॉसिंगला का चालले बाळा, स्ट्रेट चल ना. चला सरळ बघा, सरळ बघा. कोण आलं बघा. कॉल येतो पाठी. अरे पाठी बघ कोण आहे. अरे पाठी बघ बेटा, कोण आहे. कबडच्या इथे होता. कबडच्या इथे होता. काय. विंडो का ओपन ठेवले, पाल जाईल यार. अरे हवा जाऊ दे, पालीचं सोड. गरम होते घरात, कुकर मध्ये बसल्यासारखं वाटतंय. कांदा भजी बनवून ठेवली, किती गरम गरम. खाणार का? तू काय खाणार आहे कांदा भजी? पक्का. नंतरला बोलली ना एका दे तर दाखवतो तुला. चावी आहे का पूजा? पण थांब ना सोबत, कसली घाई पडली. गरम गरम कांदा भजी पाव पण रेडी आहे, वडापाव पण आहे. तर एक कांदा भजी पाव आणि एक वडापाव जस्ट आत्तासाठी. सोनी आणि गुड्डी एकदा घरी आले, त्यांचं काय वेगळं काही डिमांड असेल तर मग आपण ते घेऊन येऊ. मिरची टाकली दादा. कोण आहे? ऑफिस कली. ऑफिस कली. गुड्डी अंधेरीला पोहोचली. मग थांबायचं. कशाला बसमध्ये? ट्रॅफिक आहे. बस नाही येत त्या. हा. पण माझ्यासारखी सवय लागली की काय, बसचा प्रवास आवडायला लागला वाटतं. आता मग सोनी आणि गुड्डी दोघी आहेत ना. तिला दूध दिलं होतं. दूध कुठं आहे? दूध आहे फ्रीज मध्ये. हा. नाही नाही नाही. बॉल कुठे आहे? ते बघतो. पकड 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 पकड. अरे ते स्कूटी बिटी. मान बघ मान. ए इकडे तो. कशाला तिला पळावते रे. अरे इकडून. चला घरी चला. चला मला लिफ्टने चालले. चला तुझा होय जा. जा जा जा. लिफ्ट येतो निघेल आणि आपण शेड्याने जाऊ. बघू पहिला कोण पोहोचत. हा लिफ्ट निघाली इथून. पहिला आपणच पोहोचलो. अरे कुठे पूजा? वर कशाला चालले हे? काय करते रे? दरवाजा का नाही खोलत आहे? अरे तू वरती कशाला गेलेली? असं टाइमपास तिला खेळवत होती. तर काल लिफ्ट मध्ये आपण जेव्हा चाललो होतो ना मूवी बघायला, तेव्हा भावेने काय केलं? काय केलं? हा पदार्थ. ते लिफ्टचे दरवाजे बंद व्हायला आणि आमच्या पाठीत बोलली. ते दरवाजे बंद का व्हायला लागले, मध्ये पळून हात टाकायला लागली. उघड दरवाजा, उघड दरवाजा, उघड. आधी बोल. उघड. ठीक आहे. तिला उघडू दे, तिला धक्का मारू दे ना पूजा. उघड. धक्का मार, धक्का मार. उघड बेटा, उघड. धक्का मार. उघड बेटा, आता तू पण उघड. जरासं धक्का मार. शाबाश अरे वा. शाबाश. क्लॅप 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 क्लॅप. चला आता टाइमपास बस झाला. चलो चला. चप्पल कोण काढणार बाहेर? बाहेर बाहेर आहे. लवकर लवकर चप्पल काढा. डायपर आले का? हो आले ना. ते काय कुठे गेले? हा मी इथे ठेवलं. आपण ते नंतर ट्राय करू भावेवरती येतंय की नाही ते. ती कुठे गेली? ती हाय आता बाहेर खेळते. चप्पल सोडा, चप्पल सोडा, चप्पल सोडा लवकर. बुगो. मी जस्ट प्लॅन करतो. हे जे पाठचे कपडे आहेत ना सगळे काढतो. आपण उद्या काम करू. अर्बन कंपनीवरून मी ह्याला बोलवतो इलेक्ट्रिशियनला. आणि हे जे आहे ना हे वाला हिथं एक लावून घेतो आणि वरती खूप मारायचं तर बघूया. हा हे दरवाजाच्या पाठचा खाली कुठे थोडं गिचमीड वाटतंय. आणि तो आला तर बघ ना, तो गादीवाला यार. अरे तो येतच नाही. ही गादी फ्रेंड्स आपण खूप वेळ झालं थांबलोय. तो गादी टंग टंग वाजत होता, ते यायचंच बंद झालंय. तर नाही तर त्यांच्याकडून आपण उषा रिप्लेस करून घ्यायच्यात. किती दिवस झालं पुढची आपली एंगेज आहे या गोष्टीमुळे. तू करते का?
बस इथे गेल. कुठे आहे? पोचली बिल्डिंगच्या खाली. काय विचारत होती? वडापाव. तिला सांगितलं ना मी आणलं तर. हा जस्ट बोलली आम्ही. ते फ्रेंड्स माझीच बहीण आहे, येता येता ती पण बोलते वडापाव घेऊन येते, पण तेवढ्यात पूजाने सांगितलं नको, मी आणलं ऑलरेडी. समोसा वगैरे होता का तिच्या इथे? चपलांच्या दुकानात आल्यासारखं सगळ्या चपला काढून एक एक ट्राय करते. काय बेटा तुला वाटलं त्याने खूप होईल बघा. कपडे चेंज झाले फ्रेंड्स, कारण की भाव्याने मगाशी सुसू गेली होती. काय काय बघायचं? अरे बापरे, अरे बापरे, मला नाही माहिती सिरियसली काय चालू होतं. काय काय बघ, काय बघ. इथे चालू आहे डाळ भात लावण्याची तयारी. पूजा एक ताई विचारत होती की आंबे कुठून मागवले, किती डझन आणले आंबे. आता आपल्याला उद्यापर्यंत रिप्लाय भेटेल ॲज युजल. 3 डझन. अरे 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 काय नटकट आहे यार, हा काय सगळीकडे. हे पकड 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 पकड. कुठून मागवलं? 3 डझन आंबे मागवले का फ्रेंड कडून गावचे. हो. पण आहेत ना गावचे? ऍक्च्युअल मध्ये भारी आहे. मी ऍक्च्युअली असंच ऑनलाईन मागवणार होतो, नाही तर रोड साईडला भेटतात बॉक्स तसा घेणार होतो, पण ती म्हटली नाही थांब. कितीला पडल्या? 700 रुपये डझन. मी तर नाही जास्ती खात आंबे, बट 4 डझन. काय 4 डझन मागवले. ओके. आय एम नॉट मोर इन टू मँगोज फ्रेंड, बट तरी पण मला हे वाला मँगो टेस्टी लागले. आणि मी ते खातो. मी आता वेगळी रेसिपी टाईप ट्राय करणार आहे मँगोची. ती मँगोची फोड कापून त्याच्यामध्ये मिरची अर्धी कापून, ती अर्धी मिरची त्या मँगोच्या लेअर वरती टाकून, ते म्हणजे एवढा भाग, फालतूच आहे, काहीही फालतूच आहे. एवढा भाग मँगोचा आणि त्यावरती एवढा भाग मिरचीचा, ते गोड आणि तिखट जे कॉम्बिनेशन असेल ना, आपण ट्राय करू. टोमॅटो बाहेर घेऊन गेली. बरं माझ्यासोबत कोण ट्राय करणार आहे? अजिबात. माझी बायको अर्धांगिनी. टोमॅटो ती बाहेर घेऊन गेली. बाहेर म्हणजे इकडे. कोण म्हंटल टोमॅटो बाहेर घेऊन गेले? कोण आलं? कोण घाबरला? काय रे एवढं सायलेंट? कसा आहे? कैसा आहे? कैसन बा? कैसन बा? कैसन बा? तिने ओळख आहे. कैसन बा? मस्त नाही ओळखणार. बाबू माझा. तिने सुसू गेले, आताच चेंज केलं, तरी चेंज केलं आता. कशाने आलात? बस ट्रॅव्हल स्लीपर. स्लीपर बस ट्रॅव्हल स्लीपर. हे तिचा पाय बघ, तुझा पाय बघ अडकलाय. पण 4 तास ठीक आहे ना? नाही ठीक आहे तरी पण 3.5-4 डायरेक्ट तिथून बसायचं वाकड वरून. वाकड म्हणजे भूमकर. हा नाही ना ते बरं आहे. मी पण लास्ट टाइम आम्ही असं झालो होतो, पण एवढंच की ते जरा स्लो येतात गाडीवाल्यांपेक्षा. आपण आता चेंज करणार आहे आपलं ट्रान्सपोर्टचं, ते कॅब वगैरे सोडून काय करणार आहे? ट्रेन. पहिला तर ट्रेन ट्राय करणार आहे, स्लीपर ट्राय करणार आहे नेक्स्ट वीक मध्ये जेव्हा आपल्याला जायचं आहे. खाली बॉटल झालं दिव. हे कशी काय गरमी? अरे यार चांगली बॉटल होती यार, ह्याला काय प्रॉपर शेप आला आता ग्रिप पकडायचा. तिथं मी बॉटल ठेवली होती दुपारी ठेवून, तर तिथं ते गरम भांड कुणीतरी ठेवलं आता, गरम पाण्याचं भांड. आणि तो गरम पाण्याचं भांड ठेवणाऱ्याने लक्ष नाही दिला बाजूला बॉटल आहे. ज्यांनी बॉटल ठेवली त्याची चुकी होती की त्यांनी अगोदर बॉटल ठेवली, कारण की नंतर ते गरम पाण्याचं भांड ठेवण्यात येणार होतं ना पूजा. ते कुठे झिरो आणलं, ते फ्रीज मध्ये ठेवायचं. फ्रीज कुठे? फ्रीज कुठे? कसं झालंय का? खाल्लाय त्याने खाल्लंय. ती मी बनवलंय. त्याने बनवलं. आम्ही पाचते सोना. मग विचार आहे, जो व्यक्ती चहा सोडतो ना तो एकदम छान चहा बनवतो. एक चोप बनवलाय किती पटापट चाललंय आता मी वडापाव नव्हतो खाणार, पण वाईफनी दिलं तर वडापाव खातोय मी. नको आता मी घेतलाय हाती. कुठे सोनी येता येता त्यांनी आणलाय सँडविच. काय बनवलं होतं घरी? कोण चटणी आला लसणाची? लय तिखट बाबू नसलाची झालंय. हा लसणाची लाल चटणी आला. काय चटणी आहे फ्रेंड, सिरियसली मसाला टोस्ट विचार करून पण कधी कधी तोंडात पाणी येतं त्या चटणीला. चटणी मस्त आहे ना लसणाची ती? खूप तिखट आहे. कोणते लसणाची पण तिखट आहे की नाही, टेस्टी आहे की नाही? हा बापडे अर्धा कप चहा पिलाय की नाही? ए बुगो, तू पूर्ण पिणार ती चाय. नको सोना एवढा नाही छापायचं बाळा.
माझा बाप मग तू कशाला पिते बोलते ते? माझा बाप आहे ना. सोनी तिथं सँडविच खा तू, नाही तर इथं बघ एक कोणतरी संपवायला लागलाय सँडविच. मला तर लागली. मी सकाळपासून का आणि तो बसवाला तर एवढा मुद्दाम ना म्हटलं नव्हतं जाणार आहे हे थांबणारच नाही कुठे. काय खाते वडापाव वडापाव आजकाल बाहेरचे जास्ती काय, घे ना. ती फक्त चिकन नगेट्स खाते. खोबरा. फ्रेंड्स मी पॅडलॉक की पण हे केले आता, जस्ट एक मास्टर की. फ्रेंड्स आय एस्केप्ड ग्रॅनीचा गेम, आय एस्केप. मी जिंकलो ग्रॅनीचा गेम. मी तिच्या घरातून बाहेर पडलो फायनली. कुछ मिठा हो जाए. हा उस बात पे कुछ मिठा हो जाए. कुठे आला, जिंकलो मी, बाहेर कुठे पडलो. पण दिसत तर नाही. मला दी एंड आला ना, हे काय फायनली. काँग्रेस. लगातार कितवा दिवस आहे मला माहित नाही, पण मी आज फायनली जिंकलो. मी फायनली ग्रॅनीचा गेम जिंकलो. हा ग्रॅनीचा गेम खेळत होतो ना इतक्या दिवस, तो जिंकलो मी. चांगली गोष्ट आहे. आता मग नाही दिलं काय? करणार. ग्रॅनीने आता नाही दिलं काय? हम्म? ग्रॅनीने दिलं काय? मनाचं सॅटिस्फॅक्शन की काय ते मी जिंकू शकतो बरं. आता नाही खेळणार तो गेम. आता ग्रॅनी 2 आणि 3rd पार्ट पण आहे, तो नंतर बघू. मी खूप दिवस गेम खेळत होतो, मी तो जिंकलो. पार्टी दे. मी खूप दिवस गेम खेळत होतो, तो जिंकलो मी. पार्टी दे. हे नसेल ऐकायला आल्याला. यार 100 केची बाबू काय यार तू. हा आता गुड्डी ट्राय करते ग्रॅनीचा गेम सुरुवातीपासून. पण मला कळतच नाहीये हे काय करायचं. तुला या घरातून बाहेर पडायचंय की एक हिंड जमा करायची. आता तू अरे पण तपास हे लाव. झूम होत आहे बघ. झूम नाही होत आहे, तुझी नजर खाली आहे बघ. खाली बघतोयस तू, वरती बघ. हे डॉट आहे ना, हा डॉट व्हाईट कलरचा डॉट आहे, तिथं तुझी नजर आहे, म्हणजे तिथे तू बघतेस. चलो अच्छा ओके ओके. दरवाजे बिरवाजे उघडून ड्रॉवर बिवर शोधून काय काय हिंट लावून बाहेर निघायचं. कोणी काय बनवते भाकरी? बनवते बाबू. फायनली फ्रेंड्स ग्रॅनीच्या गेम पासून आपल्याला भेटली सुटका आणि आय एम व्हेरी हॅपी. आता पुढच्या हफ्त्यात आपण ट्राय करू पार्ट 2 तिचा किंवा पार्ट 3. 100K ची पार्टी आहे ना सोनी, आपलं छोटंसं घरगुतीच करू, पण सिल्वर प्ले बटन आल्यानंतर. राहू दे रे बाबा, तुझ्या पार्टी कुठे बॅग उचल. तेरी पार्टी की राह देख के मेरी आंखें बूढ़ी हो गई. हे कसं आहे हे? अरे हा फ्रीजला हे गुडी नाही उघडत, ती वेगळं हे करा, इन्शुरन्स काढावा लागतं. पाना लागेगा. सोनी म्हणते की जेवण आता वाढायला घेतलंय आपण जस्ट, तर जेवण वाढून होण्याच्या आत काहीतरी टीव्ही वरती बघण्यासारखं आलं. आता हिला कसं सांगू की ते जेवण अर्ध होऊन एकाचं कोणाचं तरी संपल्याशिवाय काय लागणारच नाही. म्हणून मी तुला बोलली आणि शेवटी लागून लागून कोणता तरी पहिला बघितलेलाच पिक्चर लावावा लागेल. हेरा फेरी लाव, मधून मस्त कॉमेडी सीन. तर टाइम फॉर डिनर फ्रेंड्स, आणि त्यासोबतच आपण पिक्चर लावलाय टाइम प्लीज. तर आपण जे सगळे शॉर्ट्स बघितले होते, प्रिया बापट आणि सिद्धार्थ जाधव फ्रेंडशिप असते, नंतर भेटत लग्नानंतर यांच्या, तर त्यांचं काही कॉन्व्हर्सेशन थोडं कॉमेडी थोडं रफ वाटतं ते, त्यामुळे आपण हा पिक्चर चूज केला बघण्यासाठी. तर इंट्रो होऊन मूवी स्टार्ट होईपर्यंत आपण करूया आजचा ब्लॉग कम्प्लीट. इतका वेळ जरा तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. होप सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल. तुम्ही देखील जेवून घ्या. भेटूया आपण उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बघू बाय करा. टाटा. ते मी नव्हतं केलं पाहिजे. तिची मी संध्याकाळी झोप मोड केली, त्यामुळे तिची अजून चिडचिड होते आणि ती झोप आली आहे. तिला आता लवकर झोपेल ती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय. हे भाड्यावाला पिक्चर आहे ना. माझ्याकडे नाहीये. नक्की नाहीये. अच्छीच गच्ची. गच्चीवर टाकी. थांबा जरा. चहा कोणी मागला मोबाईल. तो पिक्चर आहे त्याचे आपण रील्स टिकटॉक खूप सारे बघितलेत, त्याच्यावरून हिंट लागते की तोच पिक्चर आहे. जस्ट जाता आता एक ट्रिक बघून जावा फ्रेंड्स, कोणतरी चांगलं काहीतरी नवीन शिकलंय. उतर बेटा खाली, उतरून दाखव फ्रेंड्सला, उतरून दाखव खाली. अरे शब्बाश, अरे शब्बाश रे बुगो. स्वतःहून बेडच्या खाली उतरायला लागले फ्रेंड्स, जे की अगोदर पहिला नव्हतं जमत. घे